आवाज मानदेशाचा। राज्यामध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। त्याचबरोबर अनेक रुग्ण या आजारातून बरे होत असल्याची देखील दिलासादायक बातमी आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमचे 6 संशयित रुग्ण, 1 रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे। साताऱ्यातील शासकीय रुग्णालयामध्ये 2, खासगी रुग्णालयात 1, कराडच्या कृष्णा रुग्णालयात 2 अशा एकूण 5 जणांवर उपचार सुरू आहेत। 5ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली। प्रयोगशाळेतील वैद्यकीय तपासणीनंतर गुइलेन बॅरी सिंड्रोमचे निदान स्पष्ट होणार असल्याची माहिती देखील जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी दिली आहे। काय आहेत लक्षणे? अचानक हातापायात येणारा कमकुवतपणा, अचानक चालायला उभे राहायला त्रास होणे, आधी जास्त दिवसांचा अतिसार झालेला असणे, खाण्यास गिळण्यास त्रास होणे। काय काळजी घ्याल? पिण्याचे पाणी दूषित नाही याची खात्री करा। अन्न स्वच्छ आणि ताजे असावे। वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या। शिळे किंवा अर्धवट शिजलेले अन्न, चिकन, मटण खाऊ नये। ताप, उलट्या, जुलाब असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या। पाणी उकळून गाळून प्या। उघड्यावरील आणि शिळे अन्न खाणे टाळावे। अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावं। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।